लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी घालणाऱ्या अधिसूचना शासनाने जारी केल्या आहेत। याच्या निषेधार्थ आज रयत क्रांती संघटनेच्या वतीने दिनांक 18 सप्टेंबर रोजी मानवत तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शने करून आणि सहकार मंत्री यांचा निषेध व्यक्त करत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे। यावेळी मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनास देण्यात आले। यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की सहकार पणन आणि वस्त्र उद्योग विभागाचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी 30 एप्रिल 2024 पर्यंत राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी घातल्याचे आदेश काढलेत। त्यामुळे राज्यातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना दिलासा मिळालाय, तर शेतकऱ्यांवर अन्याय झालाय। त्यामुळे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केलाय। महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी सोन्याचा भाव मिळणार आहे, परंतु शेतकऱ्यांच्या ऊसाला कवडीमोल भाव देण्याचा सरकार ठरवल्याचं दिसतंय। शेतकऱ्यांनी कोणत्या साखर कारखान्याला ऊस द्यावा हा शेतकऱ्यांचा निर्णय, परंतु हा आदेश जारी करून शेतकऱ्यांचा सूड घेण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे हा आदेश लवकरात लवकर मागे घेण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी त्या गळीत हंगामात शेतकरी याविरुद्ध रस्त्यावर उतरेल आणि पुढील काळात याबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आलाय। यावेळी दिलेल्या निवेदनावर रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर दादा अवचार, उपाध्यक्ष परमेश्वर घाटुळ, कृष्णा जाधव, राधाकिसन अवचार, शिवाजी अवचार, संतोष अवचार, विशाल घाटुळ, सोपान घाटुळ, साईनाथ घाटुळ, चक्रधर घाटुळ, गोविंद समिंद्रे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी प्रवीण घागरे, मानवत। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।